एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढला। कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या गेटवर चढत जोरदार घोषणाबाजी केली। तसेच पालिकेच्या गेटजवळ कार्यकर्त्यांनी कचरा देखील टाकला। कार्यकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते जाणून घेऊयात। भ्रष्टाचारांचं करायचं काय? कचरा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? आपण बघितलं असन की पुणे महापालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार बोंगळा कारभार आपण बघितला असन। पहिल्याच पावसामध्ये पुणे महापालिकेचे आपण बघितलं असन की पुणे महापालिकेमध्ये आतापर्यंत चाललेला जो बोंगळा कारभार आहे, त्याचबरोबर चाललेला जो अंधाधुंदी कारभार आहे आणि त्याचबरोबर पहिल्याच पावसामध्ये पुणे शहर आहे जलमय झाले। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे सायकल ट्रॅक केले होते 15 किलोमीटरचे असंख्य पैसे कोट्यवधी रुपये खर्च करून त्या ठिकाणी सर्व रस्ते खड्डेमय झाले। मुंड्यासारख्या ठिकाणी एक ट्रक त्या ठिकाणी खचले गेले। असंख्य पुणेकरांना त्रास होतोय। LED चोरीला जाणं असन, त्याचबरोबर शिक्षण मंडळातून फाईल चोरीला जाणं असन, कचऱ्यामधला घोटाळा असन, भूमिगिरण सारख्या ठेकेदाराला 400 कोटी रुपयाचं टेंडर 900 कोटीला देऊन पुणे महापालिकेत तिजोरीवर डालला मारणाऱ्या अधिकाऱ्यांचा, त्याचबरोबर आपण बघितलं असं की असे असंख्य गोष्टी संगणकमधल्या फाईल गायब होणे, ह्या सर्व गोष्टी पुणेकरांचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी शिवसेना पक्ष जन आक्रोश आंदोलन करतोय। आम्ही पुणे महापालिकेत सत्तेत नाही, आमची सत्ता जनतेशी बांधिलकी आहे। आम्ही पुणेकरांचा आवाज ह्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचवतोय आणि 1 तारखेपर्यंत मुदत देतो की जर पुणे शहराचा कारभार सुरळीत नाही झाला तर आम्ही निश्चित या ठिकाणी आयुक्ताची बदलीची, त्याचबरोबर महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनची या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करणार आहोत। नाही, आम्ही भेट नाही घेणार कोणाची, कारण आम्ही गेल्या वेळेस पत्र व्यवहार केला होता, त्याच्या बैठक लावते म्हणून सांगितलं, पण आजपर्यंत बैठक नाही झाली। आम्ही 1 तारखेपर्यंत मुदत वाढ देतोय आणि 1 तारखेनंतर आयुक्ताची आणि महापौर चेअरमनची या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करतो। पुणे महानगरपालिकेमध्ये एक आहे ना असं श्री गणेश आहे, तो गणपती देव नाहीये पण तो गणेश आहे आणि त्याला आहे ना मुरलीचा आशीर्वाद आहे, मुरलीच्या तालावरती तो नाचतो आणि त्याला श्रीनाथाची साथ आहे। त्याच्यामुळे ना हे सगळं भ्रष्टाचार वाढलेला आहे। तर आम्ही ना एकनाथ शिंदेच्या अधिकाराखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली यांना सगळ्यांचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर आणल्याशिवाय राहणार नाहीये आणि हा जो चाललेला आहे सर्वानुमते भ्रष्टाचार तो आम्ही चालू देणार नाहीये। स्मार्ट मीटर बसवलं आणि जुनं मीटर असलं तरी लाईट बिल हे वाढतच आहे। 2000चं बिल 4,000 येत आहे। तर हे कशामुळे येत आहे हे फक्त या 3 अधिकाऱ्यांनाच माहिती आहे। तर याच्या विरुद्ध आम्ही आवाज हा उठवणारच आहे।